अशा प्रकारे राघव मागे मागे जातोय. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही आलेलो आहोत कॉर्निशला. तर आता वाजले आहेत सकाळचे 7:30 आणि आज माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम आहे. तर राघवला आम्ही शक्यतो बऱ्याचदा ऊन वगैरे देत नाही, सो असा प्लॅन केला की आज राघवला जरा असं सकाळचं ऊन देऊ, कोवळं ऊन, जेणेकरून विटॅमिन डी भेटेल आणि तोही मस्त एन्जॉय करतोय. विटॅमिन डी खाऊन घेतो तो. विटॅमिन डी खायची बघतोय. आणि आज आहे की आमची किटी पार्टी. तर किटी पार्टी 10-11 वाजता असणार आहे. तर आज माझे मिस्टर घरी आहेत, तर ते आम्हाला सोडतील किटी पार्टीला. आणि आता इथून जाऊन ब्रेकफास्ट वगैरे बनवायचं आहे. आज राघवचं फूड देखील उशिराच बनवेल, 2-3 वाजता आल्यावर तिकडून. आणि गाऊ गेली स्कूलला, तर तिला माहीत झालं आम्ही एकटं तिला सोडून कॉर्निशला आलोय, तर ती ओरडत बसेल. आणि खरं तर आम्ही आधी जिकडे राहत होतो तिथून कॉर्निशला यायला खूप जवळ होतं. आणि ॲक्च्युली आम्ही आत्ता जिथे राहतो तिथूनही जवळ आहे, परंतु एक ब्रिज आहे तो क्रॉस करून यायला लागतो. आणि अजून राघव 2-3 वर्षात झाला की मग काही प्रॉब्लेम नाही, तो स्वतःचा उतरू शकतो तो ब्रिज आणि चढू शकतो. म्हणजे मला फक्त प्रॅम उचलावी लागेल आणि ठेवावी लागेल. तसं क्रॉस करताना कोणी ना कोणी हेल्प करतं, म्हणजे जेंट्स जे आपल्या म्हणजे आजूबाजूला असणारे जे माणसं असतात ते हेल्प करतात. परंतु असं वाटतं कधी कधी नाही कोणी हेल्प केली तर आपल्यालाच घेऊन उतरावं लागेल, परंतु असं नाही होत शक्यतो. सो आम्हाला कॉर्निशला यायला नेहमी आवडतं. तुम्हाला माहिती आहे मी आधीच्या ब्लॉगमध्ये खूपदा दाखवलं आहे, आम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे यायचो. तर लवकरच माझा मॉर्निंग वॉक चालू होईल. इकडची गरमी कमी झाली आता सध्या तरी दुबईची गरमी कमी होती आहे. सो मी प्रयत्न तर नक्कीच करणार आहे की मला वॉकला जायचं आहे एव्हरीडे. आणि सकाळी सकाळी खूप लोक वॉकला येतात आणि फ्रेश वाटतं सकाळी सकाळी. आणि अजून एवढंही थंडी पडत नाही आहे, थोडीशी गरमी आहे. अजून एक 15 दिवसांनी किंवा महिन्याने छान थंडी चालू होईल आणि मग तेव्हा थंडी वाजेल. आणि जरा वेळ बसल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला, कारण आज होती किट्टी, तुम्हाला सांगितलंच मी. सो गरमीही वाढत चालली होती, त्यामुळे आम्ही लवकरच घरी निघालो होतो. आणि इथे माझी चालली होती ब्रेकफास्टची तयारी. तर तुम्हाला माहितीच आहे मी सकाळी सकाळी ब्रेकफास्ट नाही करत, परंतु मी माझ्या मिस्टरांसाठी प्रसादाचा शिरा असतो तसा शिरा बनवत होते आणि त्यामध्ये बनाना वगैरे देखील घातला होता. आणि मेन म्हणजे मी राघवला देखील मी कधी कधी पेज देते बनवून रव्याची. सो मी तुपामध्ये छान रवा भाजून ठेवला आहे, जेणेकरून मला कधीही पटकन रवा बनवता येईल. हॅलो, आणि मी रेडी होऊन निघालेली किटी पार्टीसाठी. कृतिका आणि रेणू रेडी आहेत. तर आम्ही कारमध्ये जाणार आहोत. माझे मिस्टर घरनं काम करणार आहे, तो वर्क फ्रॉम होम आहे. सो पटकन आम्हाला एक 5 मिनिटामध्ये सोडून होती, खूप जवळ आहे. आणि राघव झोपला आहे खूप, तर त्याचा मेकअप वगैरे काहीच करता आला नाही. सो आता मी त्याला असंच उचलून घेऊन जाणार आहे. राघू, ए सोनिया, नको उठू, चल आपण त्याला डायरेक्ट कडेवरच घेऊन जाते आता मी. थोडा तयार. हाय, वेलकम. और ये है रिंकी. रिंकी के घर आज पार्टी है. ओह माय गॉड, मैं तो पैसे ही भूल गई. आप आए ना, हस्बैंड आएंगे ना अभी. आप आए ना, नहीं तो ऑनलाइन भेज दूंगी यार. 5 दिरहम पिलाना भूल गई. लाइन बोलूंगी, बस आपको समझना है मैं किसके लिए बोल रही हूँ इसमें से. अच्छा, तो मैं जिसके लिए बोल रहा है आपको पिक कर रही हूँ. सब लोग खेलेंगे तो सब लोग दो खेलेंगे. दो फिर 2 ही खेल पाएंगे ना. 3 नहीं सब नहीं, बट 2 ना, जिसको पता चलेगा खेलेंगे सब. लेकिन जैसे आप मेघना और ये खेल रहे हैं तो मैंने एक लाइन बोली तो इनमें से उनको एक पिक करनी है. अब एक साथ कैसे करेंगे? एक लाइन है. हनी पतंजलि एक जैसे 3 यहाँ बैठे, 4 यहाँ बैठे, तो एक साथ उस पे खेलेंगे तो फिर प्रॉब्लम नहीं. देखा नहीं, इसलिए देख लो आप पोजीशन में खेल सकते हो. हनी है यार, जो कितने 3 3 6 7 सही पोजीशन में 7 जने. वो क्या है? मैं नहीं खेलनी. 7 तो बैठ जाओ, 4 इधर और 3 इधर. ये क्या है? तो ऐसे डालेंगे, सब एक दूसरे के हाथ पे मारेंगे. मैं वही कह रही हूँ, बोलना है खेलेंगे ना
ना तो पता चलेगा। हाँ ओके, वो एप्पल जूस है, ये सर्फ है। वो एप्पल की जगह वो एप्पल की जगह है, मतलब एप्पल जूस नहीं था तो उसने रख दिया आपसे। ओके, ठीक है, पापड़, हाँ, मोनाको बिस्किट, विक्स, विक्स, कॉफी को, पेन, पेंसिल और ब्रश और वो एक साथ ही है ना। हाँ, एप्पल है, ब्रश और एप्पल। ओके, कौन हाँ, दो साथ है में। फर्स्ट? नहीं ब्रश एप्पल नहीं, ब्रश और वो अलग है। हाँ थोड़ा थोड़ा डिस्टेंस रखो। तो ब्रश और टेबल अलग अलग एक साथ है। ही, एक साथ ही लेने हैं। प्राजक्ता थोड़ा डिस्टेंस अलग अलग है ये तो। नहीं एक साथ ही, एक साथ ही एक है। साथ। एप्पल खा के ब्रश सोच ले लिट्टी पापड़ सेब के लाएंगे इसमें ना, आना। बिना कच्चे कैसे ले सेब के खाएंगे। चार है यार, कोई चार चीजें आ ठीक जाए है। तो चार है। इसके लिए है। वो सब सेम ही है, विक्स ही। बोलिए। बोलू हाँ। एक्स्ट्रा मार्क फॉर गुड हैंड राइटिंग, एक्स्ट्रा मार्क फॉर पेन नहीं है, नहीं अलग अलग है ना। एक्स्ट्रा मार्क फॉर गुड हैंड राइटिंग, पेंसिल, पेंसिल किसने लिए? मुझे तो पता था ये जितने वाले। अब नहीं उनका है। इसका था ना, हमने दो मुझे हाँ। गले में खिचखिच हो तो क्या लें? ये अभी जो तीसरा हो गया वो आउट नहीं किया। नहीं नहीं चलने दो ना। क्या पैसे तो है नहीं। ऐसे नीचे बैठ जाओ। चाय कॉफी के साथ भाई कुर्रम कुर्रम मजे मजेदार। नहीं नहीं नहीं, चाय कॉफी के साथ भाई कुर्रम कुर्रम। ले लो पापड़ ले लो, बेटा तू खेल ले। कोई बात नहीं। मिर्च से मसूड़ों में जलन, मुंह में ठंडक पहुंचाए, दांत मसूड़े सेहतमंद बनाए। ये कॉलगेट हाथ में आके पेस्ट उठाया, इसने ब्रश उठाया। सारा लेके जाएगी। वो भी इसके साथ है ब्रश। फिर वो हाथ से करेंगे क्या? लाइफ नमकीन बनाए। इसको भूख लगी है। अरे ना इसके ऊपर वो लगा दी थी। आणि स्टार्टरवरसाठी त्यांनी मागवले होते समोसे आणि जेवणामध्ये होते छोले. तर तिने छोलेचा मसाला घरी बनवला होता आणि पुरी होती सोबत आणि तिळाची वडी देखील होती आणि राईस होता, त्यासोबतच सलाड देखील होतं. अशा प्रकारे खूप छान टेस्टी जेवण बनवलं होतं तिने. हॅलो, किटी पार्टीवरून आल्यानंतर आम्ही म्हणजे मी मिस्टरांसाठी आणि गावसाठी स्वयंपाक बनवला. सो मटकीची भाजी सकाळीच बनवली होती, भाकरी बनवल्या 2 फक्त. आणि आता आम्ही निघाले गाऊला आणायला. तर गाऊ ही आलेली आहे खाली, तिची बस येते आणि बसला ट्रॅकिंग करण्यासाठी सॉफ्टवेअर असतं. तर मग टायमिंग वगैरे तसं काही फिक्स नाही, परंतु तेवढ्या टायमिंगने येते बस. म्हणजे आता सपोज की 3:30ला वगैरे सांगितलं तर 3:30 पावणे 4पर्यंत येऊन जाते असं होतं, पण तिचं टायमिंग वेगळा आहे. आणि खरं तर हा सगळ्यात मोठा टास्क असतो मुलांना जेवायला घालणे. मुलांच्या आवडीचं नसेल तर मुलांना हाताने भरवलं तरच मुलं जेवतात व्यवस्थित. आणि ॲक्च्युली तिच्या आवडीचं होतं, मटकीची भाजी वगैरे होती, परंतु तरी तिला खायचं नव्हतं कारण कंटाळलेली असते दिवसभर. तर तिला फोन वगैरे बघायला पाहिजे असतो. तर जेवताना फक्त तिला मी फोन दाखवते, त्यानंतर नाही दाखवत फोन. हॅलो, आणि आत्ताच माझी झोप झाली. झोपेतनं उठल्यानंतर आता मी फ्रेश होते. सो फ्रेश झाल्यानंतर मी चहा ठेवणार आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं मेसी किचन आहे. आणि सध्या किचन आवरायचं मला. ॲक्च्युली आता दिवाळी येते, सो दिवाळीची काही तयारी करायची मला. किचनमध्ये माझ्या म्हणजे क्लिनिंगच करायचं आहे मला. गॅस कुकर वगैरे पुढे घेऊन क्लीन करायचं आहे. तर कारण मी इथे शिफ्ट होण्याआधी माझ्या मिस्टरांनी इथे हे केलं होतं पेस्ट कंट्रोल. सो इथे मी आले तेव्हा कॉक्रोच नव्हते, परंतु आता मला थोडेसे कॉक्रोच दिसायला लागलेत. आणि सो मी आता म्हणजे पेस्ट तर एक मी ट्यूब भेटते, तर त्या मी 2 ट्यूब आणलेले आहेत, तर मी त्या किचनमध्ये लावून देणार आहे. सो ॲटलिस्ट 6 महिने तरी तुम्हाला मग कॉक्रोच दिसत नाही. तर मी पूर्ण आधी गॅस बाहेर काढणार आहे आणि मला काही अप्लायन्सेस मागवायचे आहेत. सो दॅट की हे साईडला हे जे साईडच्या फटी असतात आपण क्लिनिंग वगैरे करतो
परंतु वरवर क्लिनिंग होतं, साईडच्या फटींमधून आतमध्ये जेव्हा कुकिंग केलेलं खाली सांडतं, तेल उडतं वगैरे, सो ते आपण एव्हरीडे नाही क्लीन करू शकत. सो मग मी असा विचार केला की साईडच्या फटींमध्ये लावण्यासाठी काहीतरी मागवेल. तर मागवल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण त्यानंतरच मी आता विचार करते की मी क्लिनिंग करेन, सो दॅट एकदा क्लीन केलं की ते लवकर व्हायचं, ॲटलिस्ट महिनाभर तरी खराब नाही होणार. सो मी क्लीनरही आणून ठेवलं आहे. तर मी म्हणजे फर्स्ट टाईमच ट्राय करते मी हा क्लीनर. सो बघूया जर याने व्यवस्थित, हा डिग्रीसर आहे, किचन डिग्रीसर, जर व्यवस्थित क्लीन झालं तर तुम्हाला दाखवेलच मी क्लिनिंग करताना. का आज ह्या वेळेला मी तुमच्यासोबत मोस्ट ऑफ द ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आता मी चहा ठेवते, कारण आता संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजून गेलेले आहेत. काय खायचं कोण? खायचंय दी तुला? अप्पा! आणि इथे राघवला टाकलंय वॉकरमध्ये. त्याला अजून चालता येत नाही, तर नुसता उभा राहतो त्याच्यामध्ये आणि मागे मागे जातो. होय, बघू इकडे बघ राघव. हो, फर्स्ट टाइम टाकलंय. काल टाकलं होतं, परंतु काल नव्हतं जास्त वेळ थांबत. गाऊ इकडे. तू का रेडी झालीस? बिकॉज मला नायराकडे जायचंय. का बरं? आज तिचा बर्थडे. हो, मग हॅपी बर्थडे कर नायराला. हॅपी बर्थडे. जेवली नाही तू? जेवली नाही? काय खाल्लंय आज जेवणात तू? घरी ना हा, मटकी आणि चपाती. चपाती का भाकरी? भाकरी. स्टील तुझा आवाज बारीक येतोय. से लाऊडली हॅपी बर्थडे नायरा. हॅपी बर्थडे नायरा. काय जायचंय मागे? अशा प्रकारे राघव मागे मागे जातोय. आरामात बसलाय वॉकर मध्ये. हा